एक भाग असा संपला. बोधस्थितीत समाधी अवस्थेत व्यवहारात राहिल्यानंतर प्रभू प्रेरणा देऊन जे कर्म होतात त्यावेळेस आपली निष्कर्मता येते. हा एक भाग झाला. कर्म करत असताना नाटक म्हणून व्यवहारामध्ये पहा आणि एक भाव बोधस्थितीमध्ये कायम पाहिजे, मी वेगळा आहे, हे सगळं नाटक आहे, टेम्पररी मी या जगात आलेलो आहे नाटक करण्याकरिता, अखंड प्रवास माझा वेगळा चालू आहे. जेवढे ज्यांचे लागे बांधे संबंध श्वासांचे कोठे तेवढंच मी यांच्याशी राहणार आहे रत. मी जरी हसताना दिसलो नाटक म्हणून दिसेल, मी रडताना दिसलो नाटक म्हणून दिसेल, आतून मी मात्र गप्प आहे, मी वेगळा आहे, विटनेस आहे. हा दुसरा भाग राहिला. आता तिसरा भाग याच्यामधला निष्कर्मतेमधला पहिला भाग, निष्कर्मतेमधला दुसरा भाग आता पाहिला. आता निष्कर्मतेमधला तिसरा भाग. तेने न पाता विश्व देखिले, न करिता सर्व केले, न भोगिता भोगिले भोग्य जात. पहिला भाग कोणता सांगितला? बोध स्थितीत राहिल्यानंतर भगवान प्रेरणा देतो आणि त्या प्रेरणेतून सहज कर्म प्रगटतं. आपल्या इंद्रियामधून आपण काम करतो, प्रेरक भगवान, तो निष्कर्मावस्था. दुसरा प्रकार, आपण बोध स्थितीत राहतो आणि साक्षी भावाने काम करतो. प्रेरणा कोण देतो? कोणी देऊ. प्रारब्ध कर्म भोगण्याकरिता मी या जगात आलेलो आहे, माझा प्रवास अखंडित चालू आहे, मी हा वेगळा आहे. आणि जो सुखदुःख अनुभवतो, रंगमंचावर काम करतो, तो मी वेगळा आहे. मला पैसे दिलेत भगवंतानी काम करण्याकरिता, मी काम करतोय, पण मला माहिती आहे मी वेगळा आहे, मी नाटक म्हणून इथे पार्ट करतोय, तोही निष्कर्म. आता तिसरा, तेने न पाता विश्व देखिले. आता ही अत्युच्च अवस्था आहे. हा रात्र दिवस बोध स्थितीत आहे. समाधी बोध अवस्थेमध्ये इंद्रिय राहतात. पॅरालिसिस झाल्याप्रमाणे इंद्रिय राहतात. तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही 2 तास ज्ञानेश्वरीत बसल्यानंतर खूप मुंग्या येतात आणि तुम्ही पाय उचलतात. ह्या मुंग्या म्हणजे वैराग्य आहे. पाय उचलू नये, कारण ते झाड लागलं पाहिजे, जाळलं पाहिजे ते सगळं पाय. थोडा हल्ली हालचाल केली की मुंग्या संपतात. त्यावेळेस बॉडी पॅरलाइज होत असते, पॅरालिसिस होत असतो, सेन्सेशन जात असतं, जाणीव त्या इंद्रियामधली संपत जात असते. आणि जाणीव त्या इंद्रियामधली संपणं, आग उत्पन्न होतं. आग याला म्हणतात योगाग्नी, जाणीव संपलं त्याला म्हणतात वैराग्य. असं टोचलं तरी जाणीव राहत नाही आणि वाटतं पॅरालिसिस झाला. ही अवस्था जी पायाला जाणवते ती डोक्यापर्यंत जाणवली पाहिजे. लक्षात घ्या, नक्षिकांत जाणवली पाहिजे. आता मी उदाहरणात बोलतोय, हळूहळू हळूहळू हे सगळे इंद्रिय पॅरालाइज झाली पाहिजेत. अनेकदा मला लगेच चालता येत नाही, लंगडत बसावं लागतं थोडा वेळ. हळूहळू हळू गती येते. तुम्हालाही साधनेतनं उठल्यावर जी स्थिती एखाद्या वेळेस येते, लवकर नाही येत गती. ही अवस्था अखंडितपणे जर निर्माण झाली, अखंडितपणे वैराग्य, शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, पूर्ण विरागी भगवान महावीर, भगवान शुकाचार्य, पूर्ण विरागी, नेहमी बॉडी पॅरालाइज. मग काय करायचं असतं? मग प्रेरणा प्रभू देतो आपल्याला. समजा काम करायचं, चला काम करायचं, चालायचं आहे, इच्छा व्यक्त केली,
धारणा प्रवाहानंतर जागा होतो, खर त्या इंद्रियात जातो, अहंकार जागा होतो आणि इंद्रियामधून हालचाल होते. इंद्रियाची हालचाल संपली, पुन्हा खाली बसले समाधी अवस्थेत. म्हणजे याला न समाधी करता ही समाधी लागते. याला अनेकांनी सहज योग म्हटलंय. कबीरांनी याला सहज योग म्हटलंय. आणि सध्याच्या काही लोकांनी काही नावं दिलीत त्या सहज योगाला. म्हणजे योग साधनेला न बसताही योग स्थिती सहज प्रगटणे. बाहेर युक्तीची मुद्रा पडे, ते आत आत सुख वाढे. मग सहजची योग घडे नाभ्यासिता. अभ्यास न करताय बाहेर युक्तीची मुद्रा पडे, मग आत आत सुख वाढे. मग सहजची योग घडे नाभ्यासिता. अभ्यास करावा लागत नाही. पहा, याला म्हणता सहज स्थिती, सहज बोधावस्था आणि सहज योग. ऑटोमॅटिक होतो याला सहज योग नाही म्हणत. अशी स्थिती प्रगटली पाहिजे. बस बोलताना दिसतोय तरी या समाधीत आहे. अनेकदा मार्गदर्शकांनाही अनुभव येत असेल की मार्गदर्शन करता करता आपण इतक्या अत्युच्च वरच्या बिंदूवर असतो की बोलताना दिसतो, अनेकदा तोंड उघडत नाही. आणि माझी स्थिती काही नाही एखाद्या वेळेस पाहिली असेल. बोलत असताना कोणती अवस्था असते. म्हणजे याला म्हणतात अखंड समाधीत राहून तैने न पाहता विश्व देखिले. काल डॉक्टर विचारे, श्वेता विचारे या डॉक्टर अँटोनीच्या जवळ असणाऱ्या, त्यांची फार इच्छा झाली मला योग पाहिजे, त्या काल आल्या. त्यांना योग देत्या वेळेस हे 4-5 जण माझ्या समोर होते. मुद्दाम साधनेला बसवलं होतं माझ्या समोरच. आणि त्याकडनं असा अनुभव आला की पूर्ण डोळे झाकलेले होते, पण ती शक्ती त्या विचारेमध्ये माझी कशी शक्ती संक्रांत होते हे तिला अनुभव येत होता. अशा बोध स्थितीमध्ये सहज जरी पाहिलं एखाद्याकडे, याचं काय होत असेल कळतं आपल्याला. त्याला काय अनुभव येतो हे आपल्याला कळतं. कर्म न करता, विचार न करता पुढच्याला काय अनुभव येतो, काय अनुभव आला असेल, पूर्ण निर्विचारी मन आणि अखंडित एक विशिष्ट पॉइंटवर तुमचं मन आलं तर हे कळतं. सहज सांगून चाललो, अजून यांनाही मी सांगत नाही सगळ्या गोष्टी. कोण साधक लबाड बोलतो हेही कळतं. किती त्याची अनुभवाची स्टेज आहे. एकदा बाप्पासाहेबांची काय स्टेज आहे पाहण्याचा मी प्रयत्न केला. माहिती आहे ना कळंबर्ग? विचार केला की साधकांची काय स्टेज आहे आपण पाहतो, पण बाप्पासाहेबांची काय स्टेज आहे एकदा आपल्याला अनुभवायची म्हणलं. काय इतका श्वास गुदमरला आणि जीव माझा कासावीस झाला. कसा तरी बाहेर आलो त्याच्यातनं. बाप्पासाहेबाला सांगितलं, बाप्पासाहेब हसायला लागले. खाल्ली का थप्पड म्हणले.
माझी स्थिती पाहायला हसले, पण चांगली थप्पड खाल्ली. तेने न पाहता विश्व देखिले, विश्वा पैलकडील देखे. दिव्य दृष्टी येत असते, दिव्य अनुभूती होत असते, दिव्य लहरी आपल्याला समजतात, दिव्य दृष्टी उत्पन्न होते. तर पुढे जी ओवी येईल त्याच्या अलीकडची स्टेज कोणती? विश्वा पैलकडील देखे. विश्वाच्या पलीकडे काय आहे हे देखील दिसू शकतं. जे दिसत नाही ते दृष्टी शिवाय पाहता येतं. जे दिठी सीन पविजे, ते दिठी वीण देखिजे. जरिया तेंद्रिय लाहिजे ज्ञानबळ. गुरुप्रसादातून ज्ञानबळ जर प्राप्त झालं तर जे दृष्टीला दिसत नाही ते दृष्टी शिवाय पाहता येतं. तेने न पाहता विश्व देखिले, न करिता सर्व केले. भगवंताची स्थिती. तिसरी स्टेज, मी 2 स्टेज आत्ताच तुम्हाला सांगितल्या. निष्कर्माच्या 2 स्टेजेस मागच्या 2 ओव्यामधनं ही अंतिम स्टेज जी भगवंताची आहे, जी आपली भक्तियोगामध्ये व्हायची. लक्षात घ्या. ही मजची स्तव झाले, त्याचा खरा अर्थ या ओळीत आहे. परिम्या नाही केले, ऐसे जेणे जाणितले तो सुटला गा. कोणती स्टेज? तेने न पाहता विश्व देखिले, न करिता सर्व केले. मी काहीही केलं नाही असं भगवंत म्हणतो. आणि करताना तर दिसतो. मैया मोही मै नाही माखण खायो म्हणतो, पण केलंय. न पाहता विश्व देखिले, डोळे झाकले, विश्व ब्रह्मांड समोर दिसतं. न करिता सर्व केले. भगवान म्हणतो मी काही करत नाही. मग कोण करतं? माझी योग माया करते. तशी ह्याही सिद्ध पुरुषाची योग माया सर्व करते. हात समाधी अवस्थेत राहतो. लक्षात घ्या. जसं मी मुंदडाबाईंचं उदाहरण दिलं की ती ती पिंगळीकर बाई देखील मला 5 ते 4:30 ते 5 मध्ये दिसायच्या. 1-1.5 तास मी बोधस्थितीत, माझ्या एक वेगळ्या स्थितीत असताना हे दिसत होतं. कोणी केला हा खेळ? माया. मी नाही केलं. मला म्हटले काय तुम्ही खेळ केला? मी कुठं केलं? मी नाही केलं. माझा काही संबंध नाही. काय तुम्ही चांगली चांगली लोक बोलावले हो, मोठमोठे लोक तुमच्याकडे यायले. मी बोलावलं नाही. कोणी बोलावलं? ती शक्ती वेगळी. हा ज्याला बोध येतो, हा समाधीत राहतो, हा निर्विचारी आहे, निर्विकारी आहे, अविकंप स्थितीत आहे, बोध स्थितीत आहे. याच्या मनात इच्छा नाही, याच्या मनात कामना नाही, याच्या मनात संकल्प नाही. तरीही काही क्रिया याच्याकडनं प्रगट होतात, प्रगट केल्या जातात, याला प्रेरणा मिळतात आणि न करताही केल्यासारखा दिसतो. बसल्या बसल्या देखील काही क्रिया घडताना दिसतात. हा शेवटचा निष्कर्मी. यालाही निष्कर्मी म्हणतात. ही मात्र अंतिम स्थिती जी भगवंताची असते तशी याची यावी. तेने न पाहता विश्व देखिले, अशी अमर्याद स्थिती आल्यावर त्याने विश्व पाहिले नसतानाही पाहिल्यासारखे आहे.
काही गरज नाही आहे. काश्मीरचा सीन इथे बसल्या बसल्या टेलिव्हिजनवर तुम्ही पाहू शकता स्वतःच्या. संजय रणांगणात न जाताही युद्धभूमीवरचं सगळं निरीक्षण करून सांगू शकला. आणि आपल्याला तीर्थयात्रेला कुठपर्यंत जायचंय दिसत नाही तोपर्यंत, आणि दिसायला लागलं की जायची गरज आहे का? तेने न पाहता विश्व देखिले, न करिता सर्व केले, न भोगिता भोगिले भोग्य जात. भगवान गोपाल कृष्ण अखंडित ब्रह्मचारी असताना, अखंडित समाधी बोधाच्या अवस्थेमध्ये असताना देखील 16,000 बायकांमधून 3 लाख लोकांचा प्रपंच निर्माण झाला. तो म्हणतो मी नाही केलं. योगमाया. तस याची योगमाया असते. हा प्रेरक नसतो. स्वतः प्रेरणा दिली तर गोष्ट वेगळी. सहजगत्या त्याच्या कर्मप्रपंचातून ज्या क्रिया घडतात त्याचा आपण बोध नाही. प्रेरणा भगवंत देतो, भगवंत घडवतो, भगवंत बुद्धी देतो, त्याला बुद्धी देतो. याच्याकडे आता माझ्याकडे साधक म्हणून कोणी आला तर मी नाही त्याला बुद्धी देत. मला माहितीही नसतं कोणी येणार आहे. कोणीतरी त्याला प्रेरक ठरतो, कोणीतरी त्याला आणतो, मलाही कोणीतरी प्रेरणा देतो, इथे बसवतो, आणतो, सगळं होतं. मग कोणी म्हणले हे सगळे शिष्य संप्रदाय काय तुम्ही निर्माण केले, मी केले का? तुमच्यासाठी नाही झाले का? मजची स्तव झाले परिम्या नाही केले. मी नाही केलं. न मी प्रेरक आहे, न मी बोधक आहे, न मी देणार आहे, न मी घेणार आहे, न माझं काही आहे. हे ज्यानी असं जाणलं, अखंडित बोध स्थितीमध्ये जो व्यवहार करत असताना ज्यांचे इंद्रिय नेहमी वैराग्यामध्ये असतात आणि केव्हा तरी प्रेरणा उठल्यानंतर पुन्हा जागी होतात आणि व्यवहार करतात, दिसतात. हा एक भाग. आणि दुसरा भाग, काही नाही तुम्ही स्वतः केलं तरी करताना काही क्रिया प्रगट होतात. उदाहरण सांगतो. प्रचंड शक्ती जर तुमची असेल, फलित होणारी असेल, सहज इच्छा तुमची असेल, भगवत इच्छा, अनेकांच्या मनात प्रेरणा होते दान धर्माच्या. होते की नाही सांगा? अनेकदा मला असं लक्षात आलंय, मी बोललोही नाही कोणी दान द्यावं, आणि बसाबस कोणी 1 लाख, कोणी 1.5 लाख आपल्या साधकांनी दिलं. त्यावेळेस लक्षात माझ्या आलं, आपण आज तर कोणालाही बोललो नाही. त्यांनी 1 लाख डिक्लेअर केले, एकाने 31,000 डिक्लेअर केले. मी माझं वेगळंच पाहतो. आपण प्रेरक नाहीत. इथे प्रेरक भगवान आहे. आणि काही वेळेस भगवंतासाठी आपण प्रेरक आहोत. आपण कोणाला बोलून दाखवत नाही, पण सहजगत्या एखादी आपली प्रेरणा जर भगवत संकल्प असेल तर तो कर्म फलित होताना दिसतो, इनडायरेक्टली डायरेक्टली. तुम्ही नाही केलं, ॲटोमॅटिक ते फलित झालं. कोणाच्या तरी ते बुद्धीमध्ये प्रगटतो, तो येतो, तो करतो. तेने न पाहता विश्व देखिले, न करिता सर्व केले, न भोगिता भोगिले भोग्य जात. सगळा विषय भोगला तरी त्याच्यामध्ये रममाण न झाल्याने तो भोगापासून अलिप्त आहे. बायका पोरं निर्माण केले तरी तो कामापासून अलिप्त आहे. लक्षात घ्या, कारण तो आसक्त नाहीये, तो सुखदुःखामध्ये बांधलेला नाही. आपण पाहिली ही शेवटची स्टेज चाललेली. आपण निष्कर्माची जी आज घेतली त्याच्यामधली, याला बाधत नाहीये. वज्रकवच घातलेलं आहे. नव्हे हा प्रेरकही नाही. बायको आली,
प्रभूंनी पाठवली. बायको गेली, प्रभूंनी नेली. संसाराला प्रभूंनी केला, संसार गेला, प्रभूंनी नेला. याला काहीच नाही. कर्म होताना दिसतात, हा भोगताना दिसतो, पण त्याच्यापासून अलिप्त आहे, अलिप्त आहे. एकेची ठाई बैसला, परी सर्वत्र तोची गेला. हे असो विश्व झाला अंगेची तो. एकेची ठाई बैसला, ही फार मोठी व्याप्ती आहे. आता त्याच्यापेक्षा उंच गती घेतली या ओवीने. शेवटची पायरी ही राजयोगाची स्टेज आहे. भक्तियोगाच्या पलीकडे एक राजयोग स्टेज आहे. ज्याच्यामध्ये शेवटी माणसाची सावली पडत नाही. ज्या दिवशी आपली सावली पडणार नाही त्यावेळेस राजयोग स्थिती आली म्हणून समजावी. हा जमिनीपेक्षा अधर असतो. रेअर रेअर क्वालिटी, रेअर. त्यावेळेस हा निघून जातो, जग सोडून समाधी घेतो. हा राहत नाही. एका ठिकाणी बसल्या बसल्या सगळ्या ठिकाणी बसल्याचा अनुभव तो घेऊ शकतो. आज तुम्ही इथे साधनेला बसले, 3 देहानी तुम्ही स्वर्गात जाऊ शकता. पाण्यात पोहून येऊ शकता इंद्रायणीच्या. लोकांना इथेच बसलेला दिसतोय आणि आता पोहून आलाय. तिथलं सगळं सीन सांगतोय. परकाया प्रवेशांचे अनुभव त्याला येऊ शकतात. म्हणजे साक्षी भावातून इतकी उंच 3 स्टेजच्या उड्या आहेत या निष्कर्माच्या. किती सूक्ष्म ओवी चाललेली आहे. आज या 2 स्टेजेस मी 2 ओव्याच्या सांगितल्या आणि ही अंतिम स्टेजची स्टेज. आणि याचं फलित आहे साक्षी भाव. म्हणजे कशाचे इफेक्ट काय होतात. एकेच ठाई बैसला, परी सर्वत्र तोची गेला. आकाश गमनाने जाऊ शकतो, अतिवाहक देहाने जाऊ शकतो. 2 प्रकारचे जाण आहे. एक स्वतःचा देह घेऊन जाऊ शकतो तो आकाशगमन करून, नाही तर देह इथेच ठेवायचा आणि 3 देह बाहेर काढून तो जाऊन यायचा. साधकांच्या घरी पाहून येऊ शकतो काय काय नाटक चाललंय. एकेच ठाई बैसला, परी सर्वत्र तोची गेला. तो तिथे जाऊन येऊ शकतो. हे अनुभव परकाया प्रवेशांचे. आकाशगमन आणि परकाया प्रवेश साधना आहेत ह्या. आणि निष्कर्मातून उत्पन्न होणाऱ्या बेस याचा निष्कर्म आहे, ते प्रयोग आहेत. या 3 स्टेजेसमधून जावं लागेल. ही अंतिम स्टेज. हे असो विश्व झाला अंगेची तो. इथे तुकाराम विश्व झालेत. रेणू हुनी थोकडा, तुका आकाशा एवढा. तुका नाम हरवुनी, हरी झाला त्रिभुवनी. मीच हरी झालो. हे असो विश्व झाला अंगेची तो. स्वतः विश्व होतोय, स्वतः विश्व बनतोय. इतका विस्तार, आत्म्याचा विस्तार विश्वाकार होतो. आत्मा, आत्म्याचा विकास विश्वाकार होतो. ही समाधी बोधाची अंतिम अवस्था. तो बुद्धियोगी एकाच ठिकाणी बसलेला असला तरी सर्व ठिकाणी तोच गेल्याप्रमाणे आहे. थोडक्यात सांगायचे तर नक्षकांत विश्वरूप झाला आहे.
भगवद्गीतेचा 4था अध्यायाचा 19वा श्लोक. यश सर्वे समारंभा कामसंकल्पवर्जिताः ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहु पंडितं बुधाः. यस्य सर्वे समारंभा कामसंकल्पवर्जिताः ज्ञानाग्निदग्धकर्मणं तमाहु पंडितं बुधाः. सर्व कर्मे, विषय इच्छा, त्याचे कारण व संकल्प यांनी ते रहित असतात. त्या ज्ञानधारणेच्या अग्नीने ज्यांची कर्मे जळाली आहेत त्याला ब्रह्मवेत्ते खरा आत्मज्ञ म्हणतात. सक्रियावान सपंडिता. सर्व कर्मात राहतो काम संकल्प नुरतो. बाप्पासाहेबांनी 2च ओळीत उभं केलंय. मी इतकं मोठं लेक्चर 2 ओळीत. सर्व कर्मात राहतो काम संकल्प नुरतो. काम आणि संकल्प नसतोच, कारण प्रेरणा देणारा भगवंत असतो. लक्षात घ्या, मी जे पहिली स्टेज सांगितली होती तुम्हाला ह्या आरंभात. कर्मे भस्म झाली ज्ञानी जाणा पंडित विज्ञानी. कर्मे भस्म झाली ज्ञानी जाणा पंडित विज्ञानी. माऊलींच्या ओव्या. जया पुरुषाची ठाई कर्माचा तरी खेद नाही. वरी फळापेक्षा कही संचरेन. जया पुरुषाची ठाई कर्माचा तरी स्वेद नाही. ज्या बुद्धियोगी पुरुषाच्या ठिकाणी कर्मविषयी तर विषाद नाही, परंतु कर्मफळाची इच्छा वासना त्यांच्या मनबुद्धीत कधीच शिरत नाही. टिप्पा. कारण तो आत्मकाम असतो. मनास प्राणाला ऊर्ध्वगती असते म्हणून अधवासना वाहत नाहीत. शिवाय शरीर निर्विषय झाली असते त्यामुळे इच्छाच पुरत नाही, तर फळाशा कुठली. जया पुरुषाची ठाई कर्माचा तरी खेद नाही. पहिलं सांगितलंय, ज्या सत्पुरुषाच्या, ज्या भगवत भक्ताच्या ठिकाणी दुःख उत्पन्न झालेलं, दुःखाचा लेश ज्यांच्या कर्मामधून उत्पन्न झाला तरी त्याला खेद वाटत नाही. लक्षात घ्या, पहिली ओळी. कर्मापासनं दुःख जरी उत्पन्न झालं तर दुःखाचा लेश नाही. वल्लभभाई पटेल आर्ग्युमेंट करत होते. जजच्या समोर वकील होते आणि एक तार आली. बस चाललेली आहे, आर्ग्युमेंट चाललेली आहे, युक्तिवाद चाललेला आहे. 2-3 तास चालतो तो. अचानक तार आली, वाचली तशीच ठेवली, पुढचा युक्तिवाद सुरू केला. काहीच झालं नाही असं सगळं त्यांनी युक्तिवाद पूर्ण केला. संपल्यानंतर निघायला लागले त्यावेळी जजनी विचारलं, वल्लभभाई पटेल कशाची तार होती? म्हणे बायको मेली. बायको मेली. तार वाचल्यानंतर जो माणूस स्थितप्रज्ञ अवस्थेमध्ये युक्तिवाद करतो, काहीच झालं नाही, त्यावेळेस या भारताचा लोह पुरुष म्हणून जन्म घेतो. आयर्न मॅन ऑफ इंडिया. कमालीच आहे, कमालीच. आपल्याला अरे बाप, दुःख येईल ह्या कल्पनेनंच माणसं रडतात. का रडायलेत? नांदेडला भूकंप झाला, परभणीला येईल म्हणून, होईल म्हणून पेपरने लिहिलंय म्हणून आम्ही रस्त्यावरच झोपायलो.
होण्याच्या कल्पनेनंच. अरबस्तानामध्ये एक सुफी पंडित, सुफी संत बसले. ताश्कंदमध्ये त्यावेळेस, कंधार, ताश्कंद ह्या सगळ्या भागात माणसं खूप मरू लागली. डिसेंट्री झाली, कॉलरा, प्लेग असं, त्याच्यामधनं रोज काही माणसं मरू लागली. तर यमधर्म राजाचे दूत जाताना दिसले. आता हा सत्पुरुष होता. यांनी त्यांना बोलवलं, कमावून कमावून कुठं चालले? म्हणजे राजधानीत. कशा करता? म्हणजे 2000 माणसं उद्या आणायचेत, त्यांचं मृत्यू आहे म्हणले. ठीक आहे म्हणले, जा. जाताना 5000 घेऊन चालला. ए म्हणले, बदमाशानो इकडे या. तुम्ही मला काल काय म्हणले? 2000 माणसांना मी न्यायचं आहे, आणि आज तर 5000 घेऊन चालले. म्हणले, मग आम्हाला 2च न्यायचे होते, पण हे धस्तीनं मेले बाकीचे 3000. भीतीनंच मेले. जया पुरुषाची अठई, कर्माचा तरी खेद नाही. कर्माने एखादं वाईट फळ मिळालं, कोणी वारलं घरचं, अजून काही झालं, खेद नाही. आणि ज्या दिवशी खेद उत्पन्न होईल तुम्हाला, त्या दिवशी भगवान गेला, तुमच्यामधला असलेलाही भगवान निघून जातो. लक्षात घ्या, एक एक गोष्ट मी बिंबवायलो. ठीक आहे हो पोथ्यात, ठीक आहे, स्वतःवर वेळ येते त्यावेळी समजतं. हो स्वतःवर आली तरी असं वागलं पाहिजे. थोडंसं वाटेल, पण लगेच सावरलं गेलं पाहिजे. कर्माचा तरी खेद नाही, परी फळापेक्षा कहीं संचरेन. खेद नाहीच नाही, पण काम, वासना, इच्छा, भोगेच्छा, संकल्प काही निर्माण होत नाहीत. त्याला म्हणतात निष्कर्म झाला, किंवा न पाहता विश्वाकार त्याला होता येतं. विश्वची माझे घर तो झाला अशा स्थितीत. म्हणजे निष्कर्माचे प्रयोग, कर्मत्यागाचे प्रयोग कशा स्टेज बाय स्टेज केल्यानंतर आपली ती स्थिती येते, हे भगवान सांगतायत तिथे. समाधी बोध अवस्थेत राहिल्यानंतर विकार नाही, विचार नाही, लहर नाही, कामेच्छा नाही, भोगेच्छा नाही, काही नाही. फक्त एक जागा आहे, तो फक्त पाहतोय ॲज अ विटनेस. जो मी माझा एक अनुभव सांगितला होता. फक्त मी पाहत होतो, व्हॅक्यूम, शून्य दिसतंय. कोणीतरी जागा आहे. समाधी म्हणजे बेशुद्धी नाही, एक जागा आहे. आपण आपल्यामधला एक जागा आहे, तो सगळं पाहतोय. दिसत काहीच नाही, पाहतोय. जाणीव आहे त्याला फक्त. विचार नाही, लहर नाही, कर्म लहर नाही. दगडासारखं शरीर झालं होतं. काही माझ्या पुढे बसवलं. चांगली अवस्था त्यांना दोन्ही वेळेस वाटली. मार्गदर्शकाला घेऊन बसलो होतो. डोळेच उघडत नाही, उघडले तरी बोलता येत नाही. एकदा तर संगीता पोखरणा, राजेंद्र पोखरणा म्हणाले, इथंच छान वाटतं. म्हणलं, जा आता उठून बाहेर बसा. मागच्या वेळेस सुजाता भंडारी म्हणतात, तिथे गेलं तर असा अनुभव येणार नाही. ते म्हणजे असं का, मग जायचंच नाही. नाही म्हणलं, उठा आता, आता संपवा माझ्याजवळचं बसणं.
भाव काहीच मनात येत नाही. आणि कर्म करताना हा दिसत असेल, त्याच्या मनामध्ये वासना नाही, याच्या मनात कामना नाही, म्हणून भगवंत ब्रह्मचारी आहेत. लक्षात घ्या, यांच्या मनात कामना, वासना, इच्छा काही निर्माण होत नाही. निर्विकार, निर्विचार, बस समाधीभूत अवस्था अखंड व्यवहारामध्ये आणि साधनेमध्ये ज्यांची राहते. त्याचं काय होतं? आणि हे कर्म मी करीन अथवा आदरिले सिद्धी नेईन, येणे संकल्पे हि जयाचे मन विटाळेना. फार महत्वाची ओवी. आणि हे कर्म मी करीन अथवा आदरिले सिद्धी नेईन. मी हे कर्म करून दाखवेल असा भावही त्याच्या मनात येत नाही. कर्म करेल तो, पण मी करूनच दाखवील, नो. मी कर्तव्य कर्म करीत आहे. कर्तव्य कर्म कशाला म्हणतात? की जो माणूस संकल्प करत नाही की मी करून दाखवील, कारण करून दाखवील म्हणलं की नाही मिळालं की त्याला दुःख होणार, त्याच्या मनात संकल्प उठेल. इथे काय? मी कर्म करीन अथवा आदरिले सिद्धी नेईन. मी घेतलेलं मी बरोबर करून दाखवील असा संकल्प करून मी सिद्धीला नेईन. ज्याचं मन थोडं संकल्पाने विटाळत नाही, आणि मी काम करतोय, प्रभू फळ देईल की न देईल त्याला माहीत, मी अट्टास करणार नाही, असंच झालं पाहिजे, असंच झालं पाहिजे, हे ज्याचं मन विटाळत नाही तो साक्षी भावात टिकला आणि तो भगवत रूप झाला. हे मजची स्तव झाले परिम्या नाही केले, आणि चुकून फळ लागलं, मी नाही केलं. का मी करावं म्हणलं तर माझा संकल्प नाही आहे. पण ज्यावेळेस माझा संकल्प नसतानाही काही उभं राहतं त्यावेळेस ते माझं नाही हे मला मात्र जाणतं. हे मजची स्तव झाले परिम्या नाही केले, ऐसे जेणे जाणितले. ज्याला अनुभवाला आलं जाणितलं म्हणजे की माझ्या संकल्पाशिवाय हे सगळं उभं राहत आहे, माझ्या प्रेरणेशिवाय हे सगळं उभं राहत आहे, हा खेळ पसारा तो सुटला गा, असं ज्याला अनुभवाला आलं ते इथे की कर्म करीत राहा, फळ देणारा देईल न देईल, तुम्ही त्याचे दोषी नाही, तुम्ही त्याचे हे नाहीत, कोणी नाही. आणि हे कर्म मी करीन किंवा आरंभलेले शेवटास नेईन या संकल्पाने देखील ज्याचे मन विटाळत नाही, स्फुरण नाही, तर कंपन कुठले, स्फुरणही होत नाही. पण माझ्या मनात तो कधी विचार नाही की योगधामचं काय होईल, काय करायचं आपल्याला, आहे तोपर्यंत करायचं, काही होईल तो जाणे. शेखरने मला विचारलं पुढे काय, सक्सेसर कोण? म्हणलं कोणी नाही. पुढे काय? म्हणलं बाप्पासाहेब जाणे, तुम्ही जाणे, माऊली जाणे, माझा विषय नाही, आपल्या डोक्यातला तो ताप नाही. नाही तर मला तर झोपच येणार नाही रात्रंदिवस. कसं होईल, कसं होईल, जसं बाया करतात कसं होईल, लग्न करणारे करतात, होणारे होतं ते सगळं करणारे करतात, पण बाया कसं होईल, कसं होईल, कसं होईल. म्हणजे हे जे असतं ना विनाकारण टेन्शन, ते राहत नाही. होईल ना होईल, मला काय करायचं त्याचं, हे माझं नाहीच आहे. माझं असतं तर आपल्याला वाटलं असतं. आपलं काहीही नाही, ना आपण प्रेरक आहेत, ना आपण काही आहे, ना आपलं काही आहे, चाललंय. ज्ञानाग्नीचे मुखे जेणे जाळिली कर्मे, अशेखे तो परब्रह्मची मनुष्य वेखे.
ओळख तू. शेवटचा क्लायमॅक्सची ओवी. ही ओवी त्याला पूरक आहे पहा. जैसे बीजे जैसी दगदली न उगवताची पेरिली. आठवते ओवी? तव्यावर भाजलेली जी बी असतात ना, भाजलं ते जर पेरलं तर उगवतं का? नाही. तसं निष्कर्म अकर्म निष्कर्माचे किती प्रकार सांगितले मी आजही, 3 स्टेजेस आधी काही सांगितल्या. बोधस्थिती, कर्मस्थिती, प्रेरणा, सगळं 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 सांगितलं. कर्म इतकं सूक्ष्म गेलंय आपल्याकडनं. कर्म थिअरी. भगवान अंतिम सांगतात, बीज जाळायला पाहिजे कर्म बीज. मग अकर्मात असो, निष्कर्मात असो, परवानगी मागून अर्पण करण्यात असो, निष्कर्माच्या 3 स्टेजमध्ये असो. ज्ञानाग्नीचे निमुखे जेणे जाळिली कर्मे आशेखे. कर्म कशाला म्हणतात हे आपण पाहिलं. आता त्याचा राहिलेला पापुद्रा एवढंच मी सांगतो. 3 रूपाने कर्म भोगायला येतं. संचित कर्म, प्रारब्ध कर्म आणि क्रियमान कर्म. संचित कर्म म्हणजे करोडो जन्मात तुम्ही ज्या काही ॲक्शन आणि त्याच्या रिॲक्शन्स केल्या, कर्म केले, त्याची कॅसेट झालेली आहे, फिल्म झालेली आहे. ती फिल्म अंतर्मनामध्ये असते आणि दुसरं आपल्या 24 जोड्या क्रोमोझोम्स आहेत त्याच्यात असते. धन आणि ऋण. अर्धी कॅसेट इकडे, अर्धी कॅसेट तिकडे. ती फिल्म तयार आहे. ज्या वेळेस आपण आज भोगत असोत काही दुःख किंवा सुखाचे भोग, ही कुठल्या तरी अनंत जन्माची फिल्मची कॅसेट सुरू झालेली आहे संचित कर्माची. आणि जी भोगायला येते त्याला म्हणतात प्रारब्ध कर्म. संचित कर्म जे भोगायला कुठल्या तरी जन्माचं आत्ता चालू असेल त्याला म्हणतात प्रारब्ध कर्म. जी कॅसेट ओपन झाली, जर्मिनेट झाली. संचित म्हणजे सुप्त अवस्थेतलं कर्म जर्मिनेट झालं, उगवलं आणि भोगायला आलं की त्याला म्हणतात प्रारब्ध कर्म. आता हे प्रारब्ध कर्म आणि संचित कर्म ही करोडो जन्मांच्या कॅसेट्स. एखाद्याची चांगली कॅसेट सुरू असते म्हणून फार श्रीमंत दिसतो, नास्तिक असला तरी नाचतो थय 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 थय, का त्याची चांगली कॅसेट सुरू झालेली आहे मागच्या जन्मीची. आणि एखादा बिचारा संतही असतो, त्याची वाईट कॅसेट सुरू झालेली असते, त्याला भोगायला होता ते. हे प्रारब्ध कर्म. आणि तिसरं आहे क्रियमान कर्म. क्रियमान म्हणजे आत्ता डे टू डे आपण जे करतोय त्याची कॅसेट व्हायली आणि ती कॅसेट एकदा पूर्ण झाली की संचित कर्म. समजा आज दिवसभर 24 तासाची कॅसेट आपल्यावर कॅमेरा रोखलेला आहे भगवंताचा. सॅटेलाइट चित्रगुप्त नावाचा कॅमेरा आहे, कॅमेरामन चित्रगुप्त आहे. कॅसेटचा फार प्रचंड खर्च येत असेल पण आता नाईलाज. प्रत्येक गोष्टची कॅसेट व्हायलीवर प्रोजेक्टरवर यमाच्या दरबारात नंतर सुरू होत असतो तो. ही कॅसेट झाली की नंतर ती कुठेतरी ऑन होते आणि ते एखादं जर्मिनेट होतं आणि प्रारब्ध भोगायला येतं. क्रियमान कर्माची जी कॅसेट आहे, आता आजची कॅसेट उद्या आपण उद्याचा दिवस उगवला की आजची कॅसेट ही झाली संचित कर्म.
लक्षात घ्या. हे झाले संचित कर्म. आणि कदाचित प्रारब्ध कर्म म्हणून उद्याही भोगायला येईल. आता समजा तुम्ही आज शिवी दिली एखाद्याला, अध्यसाई मोरेने जाऊन त्यांना सांगितलं, बाबा तुम्हाला शिवी फलाण्याने दिली. तो त्याला भांडायला आला, म्हणजे संचित कर्म प्रारब्ध रूपाने स्टार्ट झालं आत्ताच. ते कधी होईल सांगता येत नाही कोणाचं, कुठल्या जन्माचं होईल, आत्ताचं होईल, कधी होईल, हे स्टार्ट होतं. आता हे कर्म जाळायला पाहिजे. ज्ञानाग्नी चेणी मुखे, ज्ञानाग्नी चेणी मुखे. ज्ञान अग्नी, ज्ञान शब्द ज्यावेळेस ज्ञानेश्वरीत वापरला जातो, आत्ताचीच मागे ओवी तुम्हाला आज दाखवली मी. ज्ञान कशाला म्हणतात? की ज्यावेळेस समाधी बोध अवस्थेतनं विचाररहित अवस्था प्राप्त होते, तिथे ज्ञान प्रगटतं, अशी मागची ओवी सांगते. मागच्या तुम्हाला इम्पॉर्टंट म्हणून लिहून घ्या म्हणलं त्या ओव्या. ही चिन्नी जाणावा ज्ञानिया. ज्ञानिया कशाला म्हणलं? जो बोध अवस्थेमध्ये अखंड असतो. गप्पा मारणे म्हणजे ज्ञान नाही, हे आपण पाहिलं. ज्ञानाग्नीचेणी मुखे. आता अग्नी शब्द आहे, ज्ञानाचा अग्नी म्हणजे आत्मज्ञानाचा अग्नी, म्हणजे आत्म्याने विकसित केलेला अग्नी. लक्षात घ्या. म्हणजे योगाग्नी, म्हणजे ब्रह्माग्नी. आणि हा अग्नी 5 वायूचा असतो: प्राण, अपान, व्यान, उदान, समान. हा अग्नी प्रगटला पाहिजे. आणि ज्ञान म्हणजे आत्म्याची शक्ती त्याच्यात पाहिजे, जडयज्ञ नाही. ज्ञानाग्नी, लक्षात घ्या. आत्म्याची प्रेरणा पाहिजे त्या अग्नीमध्ये. गतिवंत शक्तीमधून प्रगटलेला तो अग्नी पाहिजे. आत्म्याने स्थितिवंत शक्तीने गतिवंत शक्तीतून प्रगट केलं पाहिजे. आत्मधारणेचा अग्नी, धारणा त्याचा अग्नी, हा योगाग्नी प्रगटला पाहिजे. हेच पंचाग्नी साधन आहे. ज्ञानाग्नीचेणी मुखे. आता पहा, ही कॅसेट कुठे म्हटलं मी? बुद्धी केंद्रात आहे, ही मनाच्या केंद्रात आहे. आणि अग्नी कुठे पोटवायचा आहे? तिथेच. म्हणजे नक्षिकांत अग्नी वाढत जाऊन आग 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 बुद्धीमध्ये ज्यावेळेस आग आग झाली, तिथे कॅसेट जळायला सुरुवात होते. ती इतकी सूक्ष्म आहे, तेवढा प्रचंड अग्नी पाहिजे. एक एक कर्म जाळायचं ते साधी गोष्ट नाहीये. अग्नी तितका विशाल पाहिजे. आणि ज्ञानेश्वरांनी 6व्या अध्यायात त्या अग्नीचं वर्णन केलंय. ब्रह्माग्नी च्व्या ज्वाळी. ब्रह्माग्नीच्या ज्वाळा प्रगटल्या पाहिजेत. अग्निमय देह झाला पाहिजे. अग्नी तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. अग्निमय देह झाला पाहिजे. मग सर्दी पडसं यावं का? आता मला नाही माहित. रोग राहावेत का? तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. अग्निमय देह झालाय, अग्निरूप झालो. ही कॅसेट करोडो जन्मायची त्या अग्नीमध्ये जाळायची. योगाग्नीत, धारणेच्या योगाग्नीमध्ये. जाळिली कर्मे अशेखे
ज्ञानधारणा त्याबरोबरच वैराग्य यामुळे प्रगटलेल्या योगाग्नीच्या द्वारा ज्याने पूर्वकर्मानुसार मिळालेल्या देहातील सर्व कर्मे गती जाळून ध्यानयोग पद्धतीने पंचभूताती आटणी करून टाकली आहेत, तो मनुष्य रूपाने प्रत्यक्ष परब्रह्माचा अवतार आहे असे तू समज. म्हणून साधना म्हणजे स्वतःला काडी लावून जाळून घेणे. बाया आणि पुरुष असे टंगडे उचलतात, विशेषतः बाया 2 तास बसवत नाही. 2 तास. सांगा बरं किती साधना करायची. आता काय साधना करणार. पूर्ण जाळायचं आहे, स्वतःच्या देहाला काडी लावून टाकायची आणि जाळून घ्यायचं आहे आणि नवीन देह करायचा आहे. देह होय सोनियाचे, सोन्यासारखा देह करायचा आहे. रामूचं काम पडलं ना पाहिजे. ते सोनं आणा, त्याचं पाणी आणा आणि ते प्या, गरज नाही. ज्ञानाग्नीचे मुखे जेणे जाळिली कर्मे आशेखे. सुरुवातीला नामाग्नीमधून जळतं. गायत्री मंत्राचा जप किंवा नामजप याच्यातनं एक मौखिक प्राणायामातनं अग्नी निर्माण होतो, अनुलोम आणि विलोम पद्धतीतून. पण तो अग्नी साधा असतो, सुरुवातीचा असतो. पण हा आत्मज्ञानाचा अग्नी एकदा आत्मधारणेतून प्रगटला तो प्रचंड असतो. ती सुरुवात आहे, त्याला लोकांनी शेवट केलंय. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला गायत्री मंत्राचा जपही बंद होणार आहे, शब्दे विण संवादिजे, त्यानंतरचा अग्नी इंद्रिय नेणता भोगिजे. मंत्र नाही, तंत्र नाही, माळ नाही, जप नाही, देव नाही, काय नाही, फक्त अग्नी अग्नी अग्नी. आगीशी खेळ. जाळून टाकायचंय सगळं. ज्ञानाग्नीचे मुखे जेणे जाळिली कर्मे आशेखे. आशेखे म्हणजे काहीच शिल्लक ठेवायची नाही. तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळख तू. मनुष्य वेशातला अर्जुना तो परब्रह्म आहे की ज्याने पूर्ण कर्म फिल्म जाळून टाकली. संचित, प्रारब्ध आणि क्रियमान. म्हणून क्रियमान कर्म परवानगी मागा अर्पण करा म्हटलं. आणि अखंड बोध स्थितीतून जर निष्कर्म अवस्था सारखी प्राप्त झाली तर ती फिल्म जळते आणि मागच्या जन्मीची जाळून टाकायची. म्हणजे तपश्चर्या करा, तपश्चर्या करा, तपश्चर्या करता. कधी जळेल माहिती नाही. किती पापांचे डोंगर आहेत माहिती नाही. पुण्य आणि पाप दोन्हीची फिल्म जाळायची. स्वर्गही नको, नरकही नको, काही शिल्लक ठेवायचं नाही. म्हणून मनस्थिती कशी पाहिजे, परिस्थिती कशी पाहिजे, शारीरिक स्थिती कशी पाहिजे, भावनिक स्थिती कशी पाहिजे, सगळ्यांचे वर्णन आपण अखंडित करीत यायलो. कॅसेट पुन्हा पुन्हा ऐका तर लक्षात राहणार आहे. इतकं डिटेल गेलोत आपण कर्म फिल्मवर. 20 त्यक्त्वा कर्मफला संगः नित्यतृप्तो निराश्रयाः कर्मण्याभिः प्रवृतोऽपि नैव किंचित् करोति सः. त्यक्त्वा कर्मफला संगः नित्यतृप्तो निराश्रय कर्मण्याभिः प्रवृतोऽपि नैव किंचित् करोति सः. जो बुद्धियोगी कर्म व फळ याचा संग सोडून सतत तृप्त आश्रय रहित असतो, तो कर्मामध्ये सर्व प्रकारे जरी तत्पर असला तरी काहीच करत नाही.
नित्यतृप्त निराश्रय कर्मफल त्याग होय. जरी दिसे तो कर्मात तरी काही नच करीत. गोड ओव्या आहेत. नित्यतृप्त निराश्रय बाप्पासाहेबांचा समश्लोक. कर्मफल त्याग होय. जरी दिसे तो कर्मात तरी काही नच करीत. जो शरीरी उदास फळभोगी निरास नित्यता उल्हास होऊनी असे. हा माणूस व्यवहारात कसा दिसतो? काय करायला पाहिजे? सायन्स सांगितलं. योगाग्नी वाढवून साधना करून साधनेचा डोह योगाग्नी मार्फत उसळून वैराग्य आणि योगाग्नीमध्ये संपवून टाका, म्हणजे तो परब्रह्म झाला. पण तो दिसेल कसा असं जर तुम्हाला कोणी विचारलं तर भगवान स्वतः सांगतायत. जो शरीरी उदास. काहींनी अर्थ फार वेगळे केले, कन्फ्युजन मध्ये टाकणाऱ्या वयात. शरीरात उदासता असणं याचा अर्थ काही संतांनी केला. म्हणजे एक अर्थ असा आहे, शरीरात जी बाई आणि जो बुवा उदास नसतो तो नेहमी ड्रेसिंग टेबलच्या काचेसमोर जाऊन उभा राहतो. बरोबर आहे की नाही? आपण कसं दिसतो सारखं ड्रेसिंग टेबलच्या काचेसमोर, म्हणजे शरीराला ही फार श्रेष्ठ मानते. आपण कसं दिसतो काचेमध्ये पाहतो. मग काही संतांनी अर्थ केले की जे शरीरात आकर्षण ज्याला जास्त आहे, शरीराशी ज्यांना आकर्षण आहे, ही माणसं काचेसमोर श्रंगारामध्ये रत झालेली दिसतात. मग श्रंगार करायचा नाही. मग जटेमध्ये उवा पडल्या तरी ते करत नाहीत. अर्थ काय काय केले लोकांनी. काही म्हणले मग दाढी करायचं नाही, चांगलं दिसूच नाही ना. शरीरात उदास राहायचं, मग दाढी करायची नाही, मग दाढी वाढवली. मग जेवत असताना दाढी मिशाचं तर सगळं आत जातं. मी पाहत राहतो दाढी मिशा ज्याचे आहेत त्याचं जेवत असताना फक्त पात्याच्या बाजूला बसा, तुम्ही जेवणार नाहीत. अर्धी वाटी त्या मिशाला लागलेली कडी असते, अर्धी आत जाते, अर्धी बाहेर राहते. काय काय प्रकार होतात. मी ते साधू संत असे कोणी बसले म्हणजे मी दुसरीकडे पाहून जेवतो, आपल्यालाही जाणार नाही. अवघडच गणित केले काहींनी असा विचार केला, शरीराला उदासीन ठेवायचं. विशेषतः कवी, समाजवादी कवी जर असेल तर तो तसंच राहतो. दाढी, ती शबनम आणि ते न इस्त्रीचे कपडे आणि वेडसर दिसला पाहिजे म्हणजे कवी, तर चालत असतं. शरीरी उदास, दाढी करायची नाही, हे करायचं नाही, हे ते करायचं नाही, 7 दिवस दाढी करायची नाही आम्हाला. शरीर उदास दाखवलं पाहिजे. नवरात्राचा पिरियड दाढी नाही करायची, तत्तात राहायचं, हे दाढी नाही करायची. वंगळ दिसलं पाहिजे त्या देवाला स्वरूप. पण शरीरी उदास याचा अर्थ वेगळा आहे. शरीराने सुंदर राहू नये असं नाही. भगवंत राहिला का? भगवंत सारखं राहायचं असेल, भगवंत राहिला का? भगवान सत्यम शिवम सुंदरम आहे आणि सुंदरतम जर राहायचं असेल
तर शरीरी उदासचा अर्थ हा वेगळा आहे. जो अभिप्रेत घेतलाय आणि काहींनी असा अर्थ घेतला शरीराला छळायचं म्हणजे शरीराला उदासी आहे म्हणून दाखवायचं. मग काही धर्मातल्या साधूंनी शरीराला